धर्मगुरूंनी धर्मस्थळामध्ये वाटसरू गरिबाला दिला आधार. त्याने धर्मगुरूंच्यावर प्राणघातक हल्ला का केला? धुळे येथील गुरुद्वाराचे मुख्य जथ्थेदार बाबा धीरज सिंग यांनी उमेश मालोदे या तरुणास आधार दिला होता. त्याच्या जगण्याची व्यवस्था लावून दिली. त्याने अवघ्या 3 महिन्यामध्ये त्यांच्यावर तलवारीचे घाव घालून त्यांचा जीव घेतला. ही हत्या गुरुद्वाराचे अधिकार मिळावेत यासाठी रणबीर सिंग खालसा याने घडवून आणल्याचा आरोपही होत आहे. मात्र अद्याप हा खून कोणत्या कारणासाठी झाला, सूत्रधार कोण याचा तपास अद्याप सुरू आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास सुरू असून तपासाअंती सत्य उघड होईल. पण जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण असून लोक मारेकऱ्यास कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत. ही धक्कादायक घटना पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लढवई जमात म्हणून भारतामध्ये शीख समाज परिचित आहे. नोकरीपेक्षा व्यवसाय त्यांना प्रिय असल्याने भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये ते व्यवसायाच्या निमित्ताने स्थानिक झालेले दिसतात. या शीख समाजाचे आद्य गुरु नानक हे असून अमृतसर येथे शीख समाजाचे सुवर्ण मंदिर नामक मुख्य तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्रातील संत नामदेव हे शीख धर्माचे अभ्यासक आणि हितचिंतक होते. संत गुरु नानक पंजाबमधून संत नामदेवांना भेटण्यासाठी नांदेडला आले असताना त्यांची प्राणज्योत मालवली होती. संत गुरु नानक यांनी या जगाचा निरोप घेतला. त्या जागी नांदेडमध्ये भव्य दिव्य गुरुद्वाराची निर्मिती करून गुरु नानक यांची स्मृती तेवत ठेवण्यात आली आहे. भारतातील प्रत्येक मोठ्या शहरामध्ये शीख समाजाचे एक गुरुद्वार असून धुळे शहरही त्यास अपवाद नाही. धुळे जिल्ह्यातील राजकारणाचे भीष्माचार्य म्हणून ज्यांची ओळख होती ते माजी खासदार स्वर्गीय चुडामन आनंदा पाटील यांच्या योगदानातून धुळ्यामध्ये शहराच्या दक्षिणेला जुना आग्रा रोड लगत मोठे गुरुद्वार आहे. आग्रा रोडवरून ये जा करणारी सर्व वाहने विश्रांतीसाठी धुळ्यातील गुरुद्वारामध्ये विसावतात. 24 तास चालणाऱ्या लंगरचा लाभ घेत असतात. 1987 साली धुळे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा समत सिंग हे नांदेडला गुरु नानक यांच्या समाधीच्या दर्शनासाठी गेले होते. तिथे गेले असता एका माथेफिरूने बाबा समत सिंग यांच्यावर बेछूटपणे गोळीबार केल्याने त्यांचे जागीच देहावसान झाले होते. त्यावेळेपासून बाबा धीरज सिंग पुरण सिंग खालसा हे धुळे येथील गुरुद्वाराचे जथ्थेदार म्हणजे प्रमुख म्हणून काम पाहत होते. बाबा धीरज सिंग यांचे धुळे शहरातील शीख समाजाशीच जवळीकता नव्हते, तर ते धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व धर्मातील लोकांशी निगडीत होते. त्यांचे सर्वांशीच जिव्हाळ्याचे संबंध होते. धीरज सिंग यांचा दृष्टिकोन विकसनशील होता. त्यामुळे ते नेतेगणांना व संबंधित अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन धुळ्याच्या गुरुद्वारामध्ये विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात नेहमी अग्रेसर राहत असत. देशातील इतर गुरुद्वाराप्रमाणे धुळ्यातील गुरुद्वारामध्ये 24 तास ग्रंथ साहेबांचे वाचन सुरू असते. शिवाय 24 तास लंगर अर्थात भोजन उपलब्ध असते. लंगरचे कोणाकडून हे पैसे घेतले जात नाहीत. धुळे शहरामध्ये शीख समाजाची संख्या अत्यल्प आहे, पण शीख समाजाव्यतिरिक्त इतर समाजातील श्रद्धावंत माथा टेकायला धुळ्याच्या गुरुद्वारामध्ये येत असतात. जुन्या आग्रा रोडवरील वाहतूक गावातून चालू असताना या जुन्या आग्रा मार्गावरून ये जा करणारी सर्व 4 चाकी वाहने गुरुद्वारातील ग्रंथ साहेबाचे दर्शन घेतल्याशिवाय आणि दक्षिणा पेटीत टाकल्याशिवाय जात नसत. पण आग्रा रोडमुळे शहराबाहेरून झाल्याने गुरुद्वारामध्ये विसावाला थांबणाऱ्या वाहनांची संख्या रोडावली. त्याचा परिणाम गुरुद्वाराच्या उत्पन्नावर झाला. पण गुरुद्वारा प्रमुख म्हणून बाबा धीरज सिंग डगमगले नाहीत. धुळे शहरातील सर्वांशीच त्यांचे आत्मिक प्रेम असल्याने ते प्रसंगी मदतीचे आवाहन करायचे आणि सक्षम धुळेकर यांच्या मदतीला धावून येतात. धुळ्याच्या गुरुद्वाराचे वैशिष्ट्य असे की ज्याप्रमाणे भारतातील श्रद्धावंत दर्शनार्थ बालाजीला गेला की तो कोल्हापूर स्थित महालक्ष्मीच्या दर्शनाला जातोच, त्याप्रमाणे देश परदेशातील श्रद्धावंत अमृतसरमधील सुवर्ण मंदिरानंतर नांदेड गुरुद्वाराला माथा टेकवायला जातोच. पण नांदेड नंतर ते श्रद्धावंत विश्रांतीसाठी आणि माथा टेकायला धुळ्याच्या गुरुद्वारात येतातच. अशा या पवित्र गुरुद्वाराचे प्रमुख जथ्थेदार म्हणून 1987 पासून बाबा धीरज सिंग हे कारभार पाहत होते. गरजवंताला मदत करण्यात बाबा धीरज सिंग यांचा हात खंडा होता. भूतदयेचे ते अनुयायी आहेत. गेल्या 4 महिन्यापूर्वी
त्यांच्या लक्षात आले की एक तरुण सकाळ संध्याकाळ गुरुद्वारामध्ये लंगरसाठी येत होता. तो सकाळ संध्याकाळ येतो म्हणजे तो गरजवंत असला पाहिजे हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. लंगरचा लाभ घेऊन झाल्यानंतर त्या तरुणाला जवळ बोलावून त्याची माहिती घेतली. तेव्हा त्याने आपले नाव उमेश कैलास मालोदे असे सांगितले. तो मूळचा नाशिक येथील आडगावचा रहिवासी होता. कामाधंद्यासाठी तो धुळ्यामध्ये आलेला होता. कामधंदा न मिळाल्याने तो गुरुद्वारातील लंगरचा लाभ घेतो असे त्याने सांगितले. त्याची परिस्थिती लक्षात घेऊन बाबा धीरज सिंग यांनी उमेश मालोदे या तरुणास सेवेकरी म्हणून राहण्याची ऑफर दिली. त्याची राहण्याची आणि खाण्याची सोय करून दिली जाईल. शिवाय सेवा केल्याच्या मोबदल्यामध्ये त्याला मेहनताना सुद्धा दिला जाईल असे धीरसिंग बाबा यांनी सांगितले. चालून आलेली संधी न दवडता उमेश मालोदे तत्काळ गुरुद्वारामध्ये सेवेकरी म्हणून हजर झाला. त्याला राहण्यासाठी स्वतंत्र खोली देण्यात आली. 2 वेळचे जेवण व मेहनताना तो घेत होता. सेवेकरी म्हणून तो गेल्या 3 महिन्यांपासून कार्यरत होता. सोमवार दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी उमेश कैलास मालोदे याने नेहमीप्रमाणे चहा नाश्ता दिला. त्यानंतर सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान बाबा धीरज सिंग नेहमीप्रमाणे लंगर रूमच्या समोर खुर्ची टाकून बसले होते. नेहमीप्रमाणे उमेश याने बाबा धीरज सिंग यांना वाचण्यासाठी वर्तमानपत्रे आणून दिली. कोवळ्या उन्हामध्ये बसून बाबा धीरज सिंग वर्तमानपत्रे वाचण्यामध्ये मग्न असताना ते बेसावत असताना उमेश हा त्यांच्याच रूममधून त्यांची तलवार घेऊन आला आणि क्षणार्धामध्ये त्याने बाबा धीरज सिंग यांच्या मस्तकामध्ये तलवारीचा घाव घातला. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने पुन्हा एक घाव धीरज सिंग यांच्या मानेवर आणि तिसरा घाव खांद्यावर घातला. अचानकरित्या झालेल्या हल्ल्यामुळे बाबा धीरज सिंग हे जोरात ओरडले. त्यांचा आवाज ऐकून गुरुद्वारातील त्यांचे मदतगार रणबीर सिंग, सुखदेव सिंग खालसा आणि बग्गा उर्फ सुखविंदर सिंग हरजित सिंग संधू हे दोघेजण मदतीला धावून आले. त्यावेळी चौथालेल्या उमेश मालोदे याने त्या दोघांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. त्यात एकाचा हात तर दुसऱ्याचा पाय जायबंदी झाला. बाबा धीरज सिंग, रणबीर सिंग आणि सुखविंदर सिंग यांना जायबंदी करून हातात रक्तालेली तलवार घेऊन उमेश पळून जाऊ लागला. तेव्हा गुरुद्वारातील इतर जणांनी 4 चाकी वाहनाने पाठलाग केला. तसेच त्या वाहनाची धडक उमेशला दिली. या धडकेने उमेश रस्त्यावर कोसळला. तो कोसळताच गुरुद्वारातील 10-12 लोकांनी त्याला घेरून निशस्त्र केले आणि सडकून मार दिला. दरम्यान मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये या प्राणघातक हल्ल्याची खबर मिळाल्याने पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतील उमेश मालोदे याला ताब्यात घेतले. त्याच दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार देवरे आणि इतर सहकाऱ्यांच्यासह फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. बाबा धीरज सिंग यांची गंभीर परिस्थिती लक्षात घेता त्यांना तत्काळ उपचारार्थ धुळ्यातील देवपूर परिसरातील सिद्धेश्वर रुग्णालयामध्ये दाखल केले. अतिशय गंभीर अवस्थेतील बाबा धीरज सिंग यांच्यावर धुळ्यातील निष्णात डॉक्टर निखिल शहा देसले आदींनी युद्ध पातळीवर उपचार सुरू केले. जखमी झालेले रणबीर सिंग आणि सुखविंदर सिंग यांना आणि जखमी हल्लेखोर उमेश मालोदे याला पोलिसांनी शासकीय रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले. बाबा धीरज सिंग यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखे शहरामध्ये पसरली. गुरुद्वाराभोवती तोबा गर्दी केली. हल्लेखोराला त्वरित फासावर द्या अशी मागणी लोक करू लागले. प्रक्षोभक जमावाला पांगवत पोलिसांनी गुरुद्वाराभोवती सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला. दरम्यान बाबा धीरज सिंग यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने व मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाल्याने बेशुद्ध अवस्थेमध्ये असलेले बाबा धीरज सिंग हे सिद्धेश्वर रुग्णालयामध्ये उपचारास साथ देत नव्हते. त्यांची प्रकृती बिघडत चालल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आमदार अनुप अग्रवाल यांच्या मदतीने विमानाने मुंबईला हलवण्यात आले. सुप्रसिद्ध कोकिळा बेन रुग्णालयामध्ये दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी त्यांना दाखल करण्यात आले. या प्राणघातक हल्ला प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या अध्यक्षतेखाली मोहाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर, देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांचा समावेश असलेली चौकशी समिती गठीत केली. दरम्यान बाबा धीरज सिंग यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यामुळे धुळे शहर ढवळून निघाले.
विविध संघटनांनी निषेध मोर्चे काढून गुन्हेगाराला तत्काळ फाशी देण्याचे नियोजन करावे अशी मागणी केली. धुळ्याच्या खासदार शोभाताई बच्छाव यांनी संसदेमध्ये बाबा धीरज सिंग यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याकडे संसदेचे आणि गृहमंत्र्यांचे लक्ष वेधून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांची भेट घेऊन चौकशीला वेग देण्याची आणि दोषीवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान कोकिळाबेन रुग्णालयामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये उपचार घेताना बाबा धीरज सिंग यांची प्रकृती खालावली आणि मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी त्यांची प्राणज्योत मालवल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले. मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजीच बाबा धीरज सिंग यांचा मृतदेह धुळ्यामध्ये आणण्यात आला. तो भाविकांच्या दर्शनार्थ धुळ्याच्या गुरुद्वारामध्ये ठेवण्यात आला. बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी गुरुद्वाराच्याच आवारामध्ये शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये बाबा धीरज सिंग यांच्या मृतदेहावर चोख पोलीस बंदोबस्तामध्ये अंत्यविधी करण्यात आला. यावेळी बाबा धीरज सिंग यांचे नातेवाईक भूपेंद्र सिंग, किसन सिंग कौर, दर्शन सिंग, किसन सिंग कौर, दारा सिंग, पूरण सिंग खालसा, सुखविंदर सिंग कौर, निलेश कौर आदींनी पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्यामागे गुरुद्वारामध्ये रणबीर सिंग खालसा याचाच हात असल्याचा उघड आरोप केला. कारण त्याला धीरज सिंग यांच्या गादीवर विराजमान व्हायचे होते. तो स्वतः पंजाबला आलेला होता. त्याने आमची भेट घेतली होती. बाबा धीरज सिंग यांनी गुरुद्वाराचीच गादी सोडावी, मला त्या गादीवर बसवावे. बाबा धीरज सिंग यांची संपत्ती माझ्या नावावर करावी, अन्यथा नांदेडमध्ये 1987 साली बाबा समत सिंग यांची जशी हत्या झाली तशी हत्या बाबा धीरज सिंग यांची होऊ शकते असा दम हे आम्हाला दिला होता. आम्ही ही बाबा धीरज सिंग यांच्या लक्षात आणून दिली होती. रणबीर सिंग पागल आहे, एवढी हिंमत त्याच्यात नाही असे म्हणून बाबा धीरज सिंग यांनी आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते. पण बोलल्याप्रमाणे त्याने हे सर्व घडवून आणले. त्याची व त्याच्या सांपत्तिक स्थितीची चौकशी करून त्याला कडक शासन केले जावे अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली. दरम्यान दिवसेंदिवस हे प्रकरण गंभीर होत असतानाच या प्रकरणाची चौकशी CIDकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे प्रकरण गुप्त यंत्रणा हाताळत आहे. दरम्यान प्राणघातक हल्ला करणाऱ्या उमेश कैलास मालोदे याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. न्यायालयामध्ये त्याला हजर केले असता त्याला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेला आहे. बाबा धीरज सिंग यांच्या निधनानंतरचे धार्मिक सोपस्कार प्रसंगीच बाबा धीरज सिंग त्यांचा वारस घोषित होणार होता. त्यामुळे पंजाबसह भारतातील संबंधित सर्वजण गुरुद्वारामध्ये हजर होते. बाबा धीरज सिंग यांच्या नातेवाईकांनी ज्याच्यावर प्राणघातक हल्ला घडवून आणण्याचा आरोप केला होता तो रणबीर सिंह आपल्या पाठीराख्यासह गुरुद्वारात हजर होता. वारसदार नियुक्त करण्याचा विषय येताच त्यांच्या पाठीराख्यांनी रणबीर सिंग याला गादीवर बसवण्याचा आग्रह केला. तर तमाम स्थानिक वासियांनी रणबीर सिंग याच्या नावाला कडाडून विरोध करत बाबा धीरज सिंग यांचा भाऊ दारासिंग पूरण सिंग खालसा यांना वारस म्हणून घोषित करण्याची मागणी लावून धरली. शेवटी बाबा धीरज सिंग यांच्या गादीचा वारस म्हणून दारासिंग पूरण सिंग खालसा यांचे नाव घोषित करण्यात आले. बाबा धीरज सिंग यांच्या वारस ठरवण्यावरूनही परिस्थिती तंग झाली होती. म्हणून पोलीस खात्याकडून गुरुद्वारा परिसरामध्ये सशस्त्र पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाबा धीरज सिंग यांचे वारसदारही निश्चित झाले होते. पण धीरज सिंग बाबा यांच्यावर प्राणघातक हल्ला कुणी करायला लावला का करायला लावला हे मात्र ही घटना शब्दबद्ध होईपर्यंत निष्पन्न न झाल्याने तमाम धुळेकरांमध्ये अस्वस्थता आहे. राज्यातील आणि देशातील शीख बांधव यामुळे चिंतित आहेत.